आणि यानंतर आपण थेट आता राजघाटावरची ही दृश्य पाहतोय। सीपी राधाकृष्णन हे आता अभिवादन करतायत। सध्या सीपी राधाकृष्णन यांनी आता काही वेळापूर्वी जी आहे ती आता शपथ घेतलेली आहे उपराष्ट्रपती पदाची। 15वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी आता शपथ घेतलेली आहे। संपूर्ण जो कार्यपदभार आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे। काही वेळापूर्वी हा शपथविधी सोहळा पार पडला। त्यांच्यासोबत अन्य नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महात्मा गांधींना सुद्धा त्यांनी आता आदरांजली या ठिकाणी वाहिलेली आहे। महात्मा गांधींच्या स्मृतीला राजघाटावरती सध्या सीपी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिलेली आहे। काही वेळापूर्वी हा शपथविधी सोहळा संपन्न झाला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सीपी राधाकृष्णन यांना शपथ दिली। जगदीप धनखड हे तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर सीपी राधाकृष्णन हे आता